करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अथ ध्यानम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. जैसा गावांची या कश्मळा उकरडा होय एकवळा का स्मशानी अमंगळा अवघा अघवयांची तया परी जो अशेषा विश्वाची या अभिलाषा पाय पाखाळनिया दोषा घरटा झाला म्हणून फळांचा लागू देखे जिये असलगू तिये कर्मी चांगू राहो मांडी आणि आपण झालीये जोडी उपखो नेदी कवडी क्षणाक्षणा कुरोंडी जीवाची करी कृपणू चिंती ठेवा फुला तैसा दक्षु परा वियामाला बकू जैसा कुतला माये यासी आणि गोवी गेलिया जवळी जगट दिया अंगी फाळी फळे तरी अंतू पोळी बोरांटी जैसी तैसे म्हणे वाचा काये बलतया दुःख दे तू जाये स्वार्थू साधितान पाहे परांचे हित तेवीची अंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे मनोधर्मी अरोचकू कनकाची या फळा अंतु माझ बाहेरी मवळा तैसा सबाय दुबळा तुम्ही म्यूट झालात ताई. तरी धनंजया तरी हरिके जगायया वांकुलिया वाये अथवा जे आदरिले हीन फळ होय केले तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारो लागे कर्मी रहाटी ऐसी तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता आता यया पाठी येरू जो कुकर्मांचा आगरू तोही करू गोचरू तामस करता अयुक्त प्राकृतस्तब्ध शठो नैष्कृती कोलसः विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे हे नेणी जे हुताशे जिया परी पैशस्त्रे मिटा तिखटे नेणी जे कैसे निवटे का नेणी जे काळ कुटे आपुले आपले केले तैसा पुढिया आपुल्या घातू करीत धनंजया आदरी बोखटिया क्रिया चोका तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा पै करणिया आणि जया मेळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैसी त्राय आणि इंद्रांचे भोगरिले चरोनी राखे जो जियाले बैला तळी लागले गोचिड जैसे हसया रुदना वेळू नेणता आदरी बाळू रहाटे उच्छृंखळू तया परी जो प्रकृती अंतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेणे उगे केरे धालेपणे उकरडा जैसा म्हणोनी मान्येचेनी नावे ईश्वरा ही परीन खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मन जयाचे विषकल्लोळी रहाटी फुडी चोरली दिठी करी ते बोली पण्याग
पण्यागणेची किंबहुना कपटांचे देही वळिले तयांचे ते जिने की जुवारांचे टिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भाव जो साभिलाष भिल्लांचा गाऊ म्हणून नये येवो जाओ तया वाटा आणि अनिकांचे निके केले विरु होय जया आले जैसे अपेय पया मिनले लवण करी का काही वायसा पदार्थू घातलिया अंगी अंतू तेची क्षणी धडा तितू अग्नी होय नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरे पैठी होऊनी ठाटी किरीटी मळूची जेवी तैसे पुढिलांचे बरवे जयांच्या भीतरी पावे आणि विरुद्धची अवघे होऊनी निघे जो गुण घेदे दोख अमृतांचे करी विख दूध पाजिलिया देख व्याळू जैसा आणि आहे की जियावे जेणे परत्रासाच यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये तेव्हा जया आपैसी निद्रा ये ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वासया का डोळे फुटती दिवसा डुंडुळाचे तैसा कल्याण काळू पाहे तया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे जेवींची सागराच्या पोटी जळे अखंड आगिठी तैसा विषादू वाहे गांठी जीवाची ये जो लेंडोरा अंगी धुमावधी का अपाना अंगी दुर्गंधी जैसा तो जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताचिया पारा वेगळेही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा अगा जगाही परवती शुचुवाहे पैचित्ती करिता विशी हाती तृणहीन लगे ऐसा जो लोकांतु पापपुंजू मूर्त देखसी तो अव्याहतू तामसू करता एवं कर्म करता ज्ञान यातीहींचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सृजन चक्रवर्ती बुद्धेर्भेदं धृतश्चैव गुणत्तरि गुणस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय आता अविद्येचिया गावी मोहांची वेढुनी मदवी सदेहांची अवघी लेवणी लेणी आत्मनिश्चयाची बरव जया असिरां पाहे सावयव तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे अगासत्वादी गुणही काही एक चित्ती ठाई न किजेची येत पाही जगा मांजी आगिन वसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी तैसे ते कैसे दृश्य कोटी त्रिविध जे नोहे म्हणोनी तिन्ही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसिही वाटणी तैसेची असे तेची एक वेगळाले तथा यथा चिन्नी अंग अलंकारले सांग जै उपाईले भेदलेपणे परिबुद्धी तृतीया दोन्ही भांगा माझी धनंजया आधी रूप बुद्धीचया भेदासी करू तरी उत्तमा माध्यमा निकृष्टा संसारी गा सुगटा प्राणिया येतिया वाटा तिन्ही या आथी जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाध जीवाम यया प्रवृत्तींच निवृत्तींच कार्ये भया भये बंधम मोक्ष च या वेत्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी म्हणून अधिकारे मानिले जे वेदीचे निभोगे आले ते एकची येथ भले नित्य कर्म तैची आत्मप्राप्ती फळ दिठीसून केवळ किजे जैसे काजळ सेविजे तहाने. गोपाल कृष्ण भगवान की जय.
अर्थव्यवस्था. माझ्या ज्ञानेश्वरीत नाहीये अर्थ याचा. बर बर. अजून कोणी पसायदान म्हणताय? हो, पसायदान म्हणते. हा. तोपर्यंत कोणी वाचणार असेल तर अर्थ अर्थ वाचायचा आणि अर्थ समजून सांगायचा. हात वर करा. तोपर्यंत पसायदान पसायदान घेते. हो हो, पसायदान घेऊन होते. टाकू. हरी ओम तत्सत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितिनी लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी, तेथ म्हणे विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. छान ते, छान वाचलं बर का. चालेल. वंदना ताई. हो, जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. अर्थ वाचून घेऊ का, सांगू त्याच्यातच? हो, अर्थ वाचता वाचता सांगा वाटल्यास चालेल, नाही तर हो. हम्म. गावातील सर्व घाणीचे ठिकाण म्हणजे जसा उकिरडा असतो, किंवा स्मशानातील सर्व पदार्थ जसे अमंगळ असतात, त्याप्रमाणे जगातील जेवढ्या म्हणून इच्छा आहेत त्यांनी आपली दूषित आगर माखलेली पावले दुनियेचे हे राजस करता प्रथम स्थान सांगितले. राजस ज्ञानाचं उदाहरण सांगितलं की ज्याप्रमाणे कचरा टाकल्याचं सगळ्यात घाण म्हणजे ठिकाण म्हणजे उकिरडा किंवा स्मशान सांगितलं, उदाहरण दिलं त्यांनी की ज्याप्रमाणे अमंगळ स्मशानातलं कुठलाही पदार्थ घ्यायचा म्हणलं तरी तो जसा अमंगळ असतो, तसा राजस ज्ञानाचं सांगितलं की तसं हे सर्व दूषित असते, म्हणून राजस करता असतो ते प्रथम सांगितलं. त्याची वृत्ती काही सांगितली की म्हणून ज्या कर्मात जे सोप्या उपायांनी त्याला प्राप्त होईल, फलप्राप्ती करण्यासाठी सोपा उपाय पाहिजे, नाही का? सोपा अगदी सहज चालता चालता मिळेल तर त्या कर्माला तो प्रारंभ करतो. नाही का? त्यांनी सांगितलं आपल्याला, आपण पाहतो उदाहरण की काही जण सांगतो बाबा तुझा खूप आजारी आहे, तू एका डॉक्टरकडे जा, तो डॉक्टर खूप तुला चांगलं ट्रीटमेंट देईल, उदाहरण म्हणून सांगते. पण तो काय करतो, मग तो पहिला विचारते फी किती आहे, 1000 रुपये फी आहे. 1000 रुपये फी आहे. मग तो विचार करतो नको बाबा त्या डॉक्टर जाण्यापेक्षा या वैद्य परवडला, तो 10 रुपयामध्ये आपलं काम करतो, नाही का? तसं म्हणे तो त्या कर्माला आरंभ करतो जे सोप्या पद्धतीत सहज मिळेल असं, आणि त्या स्वतः संपादन केलेल्या द्रव्यापैकी कवडीचाही खर्च करत नाही, कारण तो क्षणोक्षणी आपला जीव त्यावर वळवून टाकीत इतकी त्या द्रव्याची त्याला महती वाटत असते. कारण क्षणोक्षणाला त्या द्रव्यामधला एक कवडी खर्च करणार नाही, स्वतःसाठी नाही, इतरांसाठी नाही, कारण त्याला त्या द्रव्याचा मोह असतो. आणि कृपण मनुष्य स्वतःच्या ठेव्याबद्दल तसा चित्तात नेहमी सावध असतो, नाही का? स्वतःजवळचा एक पैसा सुद्धा खर्च व्हायला नको. मग माशासाठी बगळाचा साधा ध्यानस्थता दिसतो, नाही का? जसं आपण पाण्यात पाहतो बगळा उभा दिसतो,
पण तो ध्यानस्थ दिसतो, पण तो ध्यान लावून बसलेला असतो का? त्याचं ध्यान कुठं असतं? माशावरती असतं. तसा हा परद्रव्यावर हरण करण्यासाठी सदा टपलेला असतो. आणि बोरीच्या झाडाजवळ गेले तर काट्याला वस्त्र गुंते, अंगस्पर्श झाला तर कातडी फाटते, व फळे काढून तोंडात टाकली घातली तर ती इतकी आंबट असतात की जिभेला पळतात. त्याप्रमाणे काया वाचा म्हणे करून तो दुसऱ्याला दुःख देण्याला कारण होतो. राजस गुन्हा सांगितलं की तो माणूस जवळून जरी गेला तरी तो काही चांगला बोलत नाही. जसं बोरी जवळ गेलं तर बोरीच्या काट्याला वस्त्र गुंत किंवा अंगाचे सालपट निघतात खेटलं तर. आणि जर बोर जर तोंडात टाकलं तर ते इतकं आंबट असतं की तोंडाला काय होतं, आंबटपणा म्हणजे दात विटतात किंवा जीभ पोळती. त्याप्रमाणे काय वाचा म्हणून असा राजच मनुष्य जर जवळून जरी गेला तरी तो काय करतो, दुसऱ्याला दुःखच देतो आणि स्वतःचा हित साधण्यासाठी तो ते जास्त लक्ष देतो, मुळीच लक्ष देत नाही. मग दुसऱ्याच्या हिताकडे नाही पाहत, स्वतःचा हित साधतो. त्याप्रमाणे स्वतः आरंभलेले कर्म शेवटपर्यंत पार पाडण्यास तो समर्थ नसतो व अशा परिस्थितीत तो त्या कर्मापासून परावृत्त व्हावे असे ठरवित नाही. मग अशा परिस्थितीत पण ते कर्म चांगलं नाही, निषिद्ध आहे असं त्याला वाटत नाही. मग तो धोत्र्याच्या फळाच्या आत काही अशा आणणारे बी व बाहेर काटे असतात. त्याप्रमाणे शुचित्व पाहू गेले तर तो अंतर्बाह्य दुबळा म्हणजे अपवित्र असतो. व राजस माणूस म्हणे त्याचा शुचित्व पाहतो तो आत बाहेर दुबळा असतो, नाही का? तो बाहेरच नुसत्या गप्पा मारतो म्हणे. आणि केलेल्या कर्माची जर कदाचित फलप्राप्ती झाली तर, जर त्याला केलेल्या कर्माची इकडून तिकडून फलप्राप्ती झाली, बघा काकटाळी नाही म्हणतात. जसा आंधळ्यानी टाळी वाजवता वाजत त्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, नाही का? आणि तेवढ्यामध्ये राजाची जवंडी यावी की जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 1000 मोहरा दिल्या जातील. मग त्या कावळ्याला घेऊन ऐकलं आंधळ्याने ती राजाची बातमी आणि कावळा राजाकडे आपलं तो आंधळा मनुष्य राजाकडे गेला कावळा घेऊन. राजा म्हणला, कसा पकडला तू हा कावळा? तुला बोलता क्षणी कसा काय सापडला? तर तो म्हणतो, कसा सापडला? तो कावळा हातात घेतो बगलत ठेवतो आणि तो टाळी वाजवून दाखवला जातो, तो बगलेतला कावळा पण उडून जातो. तसा याच म्हणे केलेल्या कर्माची जर कधी फलप्राप्ती इकडून तिकडून झालीच तर त्या आनंदाच्या ऐटीत साऱ्या लोकांस वाकुल्या दाखवूनही नव्हतो. जसा तो टाळी वाजून दाखवला गेला आणि कावळा उडून गेला, तसा ह्याला जर फल प्राप्ती झाली तर तो काय होतो म्हणे की अगदी वाकुल्या दाखवतो, मला इतकं मोठं फळ प्राप्त झालं. हा तो आरंभिलेले कर्म जर फलद्रूप झाले नाही तर शोकग्रस्त होऊन जो त्या कर्माचीच निंदा करतो, नाही का? की जो का जर फलग्रस्त केलेले कर्म जर फलाला नाही आलं तर त्याच कर्माची निंदा करतो आणि त्याचे ज्या रीतीचे कर्माचरण तुला दिसेल तो निश्चय करून राजस करता होय, नाही का? असं ज्याचं कर्म दिसल तो नक्कीच राजस करता येईल. आता पुढे कुकर्माची खानच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला फोडून सांगतो, म्हणजे फोड करून सांगतो. जे म्हणतो आता तुला काय करतो मी, तामस गुणाचं पण वर्णन सांगतो, गुण सांगतो. तर माझ्या स्पर्शाने ह्या वस्तू जळत आहे, याचे जसे अग्नीला भान नसते, नाही का? जसं अग्नीला कळत नाही की आपल्यामुळे ह्या वस्तू जातात किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने लोकांचा कसा जीव जातो हे शास्त्राला किंवा आपल्या परिणामाचे कालकुट वीज जसे भान नसते. उदाहरण दिलं की त्यांनी की जसं अग्नीला भान नसतं, एकदा अग्नी लागला पाहतो आपण की जे काय आहे ते सगळं स्वाकार होतं त्याच्यात, नाही का? चांगला असू दे वाईट असू दे, ओला असू दे वाळलेला असू दे, किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने जर लोकांना जसं नाही का जीव जातो, हे कसं शास्त्राला ठाऊक नसतं किंवा परिणाम विषाला कळत नाही की जर पिला तर याचा जीव जाईल. त्याप्रमाणे अर्जुना
ज्या योगे स्वतःचा व दुसऱ्याचा घात होईल अशा क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो की त्याप्रमाणे वावटळ सुटली असता वारा अस्ताव्यस्त वाहतो, त्याप्रमाणे क्रिया करते वेळी तिच्या परिणामाकडे लक्ष न देता स्वैर वागतो. तामस गुणाचं लक्षण सांगितलं त्यांनी की असा माणूस कसा वागतो नाही का, ज्याप्रमाणे शास्त्राला त्याची धार कळत नाही किंवा अग्नीला त्याला कळत नाही की आपण काय जाळतोय ते, किंवा विषाला कळत नाही आपण कुणाचा जीव घेतो, त्याप्रमाणे तो काय करतो, तामस गुणी वागत असतो. आणि बैलाच्या वृषणादी भागाला चिकटून बसून जसा गोचिड जगतो तसा इंद्रियाद्वारा मिळणाऱ्या भोगांवर जो आपली जीवित कणतो नाही का, इंद्रियाच्या द्वारे जे भोग भोगतो आणि त्याच्यावर जसं भेट नाही का कमाई होईल त्याच्यावरतीच आपल्या जीवित कणतो तो. केव्हा केव्हा हसावे केव्हा रडावे त्याच्या मुलांच्या बाबतीत जसा मेळ नसतो तसा जो स्वैर वागतो. प्रकृतीच्या स्वाधीनतेने मुळे ज्याला कार्याकार्य विचार कळत नाही व जो केराचे जसा उकिरडा फुकतो तसा आपल्या स्वैराचाराने फुकतो. की ज्याप्रमाणे प्रकृती स्वाधीनतेमुळे ज्याला कार्याकार्याने विचार कळत नाही, प्रकृतीला आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा विचार त्याच्याकडे नसतो आणि तो काय करतो, ईश्वरापुढे नम्र होत नाही कधी. बाबा आता परमेश्वर आहे, परमेश्वर आपण म्हणतो ना अरे जरा परमेश्वराला बघून घाबर, पण नाही, त्याला ईश्वराचंही भान नसतं किंवा इतका ताट असतो की भाषण न करण्यामध्ये त्यापुढे डोंगराचा ताटपणा कसला नाही का. तो इतका ताट असतो की त्याला बोलायचं गर्विष्ठपणामुळे कुणाची बोलत नाही. आणि ज्याचे मन काळे कुट्ट म्हणजे कपटी आहे आणि ज्याची वागणूक चोरटी आहे व ज्याची दृष्टी वेशेच्या दृष्टीप्रमाणे क्षणक्षणा पालटणारी असते, मायावी आहे. किंबहुना त्याचा देह म्हणजे मूर्तिमंत कपटाचा बनविलेला पुतळा होय. तामस गुणाचं सांगितलं की तो इतका वाईट वागतो, याची दृष्टी वेशप्रमाणे वेशेची त्याला हे दिली की जो वेशेप्रमाणे क्षणाला पालटते त्याची वृत्ती. आणि किंबहुना देह म्हणजे मूर्तिमंत कपट आहे त्याच्यामध्ये भरलेला व त्याचे जीवन म्हणजे जुगाराच्या आड्यावरील माहेर गरज होय. इतकेच नव्हे तर त्याची गाठ पडणे म्हणजे लुटारू बिल्लाच्या गावात सापडण्याप्रमाणे होय. म्हणून त्याच्या संगतीस कोणी लागू नये. अशाची गाठ पडली तर एखादा चोरट्याच्या संगतीत गेल्यासारखं होतं. ज्याप्रमाणे दुधात मिठाचा खडा पडला तर ते पिण्याला वावडे म्हणजे अपेय होते, तसे दुसऱ्याचे बरे झालेले पाहिले की ह्याला वावडे लागते नाही का. जसा दुधात खडा पडला तर दूध नासते, तसं ह्याला दुसऱ्याचं कुणाचं चांगलं झालेलं पाहिलं की ह्याला काय होतं, वाईट वाटते. किंवा किती थंड पदार्थ आगीत घातला तरी तो जसा ताबडतोब दगदगीत अग्निरूप होतो, अथवा अर्जुना चांगले पदार्थ काही काळ पोटात राहिले असता त्याला जसा मळद बनतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले ज्याच्या कानावर आले किंवा त्याने पाहिले तर ज्याचे पित्त खवळते अगर जास्त आवडत नाही. जसे सर्पाला दूध पाजले तर ते अमृत खरे, पण तो जसा त्याचे विष करीतो त्याप्रमाणे दुसऱ्याचा जो गुण म्हणून वर्णावा तो त्याच्या दृष्टीने दोष ठरून तो त्याची निंदा करतो. त्याच्या समोर दुसऱ्याचे गुणगान गायले तर तो काय करतो, त्याची निंदाच करतो आणि त्याला काय होतं, वाईट वाटतं त्या बाबतीत की ह्या लोकात अशा रीतीने वागावे की येथे सुख व कीर्ती लाभून खात्रीने परलोक प्राप्ती व्हावी असे उचित कृत्य करण्याची वेळ आली असता ज्याला झोप हटकी ठेवल्याप्रमाणे येते. आपण किती वेळा आपण कीर्तनाला बसलो किंवा चांगल्या कामाला बसलो, पूजेला बसलो, आपल्याला झोप हटकून येते
मग त्यावेळेस तामस गुण आपल्यामध्ये आहे समजावा. आणि दुष्कर्त्याच्या वेळी तीच झोप अस्पर्श स्त्रीप्रमाणे त्याला सोडून जाते. आणि ज्या वेळेस वाईट कर्म करीत असतो त्यावेळेस त्याची झोप कशी जाती, निघून जाते. हे पहा, द्राक्षाच्या किंवा आंब्याच्या हंगामात जसा कावळ्यास मुख रोग होतो किंवा दिवसाच घुबडाची दृष्टी डोबते, त्याप्रमाणे कल्याण होण्याची संधी असेल म्हणजे सत्समागम सत्संग असेल किंवा सशास्त्र श्रवणादी नाही का चांगल्या ठिकाणी कीर्तन प्रवचन ऐकायला गेला असेल तेव्हा याला आळस लोटतो. आणि पण तोच आळस नुकसानीच्या प्रसंगी अगदी त्याचा ताबेदार असतो. समुद्राच्या पोटातही तसा वडवानल नित्य जळत असतो, तसा जो अंतःकरणात सदैव कष्टी असतो, अगर धुमसत असतो. लेंड्याच्या विस्तवात शेवटपर्यंत जसा दूर असतो किंवा अधोमुखाने वाहणारा वायू जसा दुर्गंधी असतो, त्याप्रमाणे तो अजन्म कष्टी अगर सुटकी असतो. आणि कल्पांताच्याही पलीकडे अखंड लाभ होईल अशा अभिलाष वृत्तीने व्यापाराचे सूत्र रचितो. अरे जगात कोणी कटाटोप केला नाही, तो करण्याची इच्छा बाळगतो खरा, परंतु कृती पाहिजे तर त्याला काहीचा लाभ होत नाही. लोकात जसा असा कर्मचारी पात्याचा पुतळा तुला, पापाचा पुतळा तुला जो दिसेल तो सर्वथैव तामस करता होय. तामस करत्याची लक्षणं सांगितली. आणि हे सुजन श्रेष्ठ अर्जुना, ज्याप्रमाणे कर्म करता आणि ज्ञान या तिन्हीचे 3 प्रकारचे लक्षण तुला सांगितले. आता अविद्या रूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाचा चांगुलपणा ज्या बुद्धिरूप आरशात स्पष्ट दिसतो, त्या बुद्धी वृत्तीचे 3 प्रकार आहेत. बुद्धीचे पण 3 प्रकार सांगितले. आणि ते सत्व रज तम या 3 गुणांनी याचे 3 भीत केले नाहीत असे जगात काय आहे बरं? मग ज्याच्या पोटात अग्नी नाही असे जगात कोणते काष्ट आहे का? तसेच याचे 3 प्रकार नाहीत असे दृश्य वस्तूत काय आहे? म्हणून या 3 गुणांनी बुद्धी 3 प्रकारची झाली व धृतीचे असे 3 प्रकार झाले आहे. तेच बुद्धीचे व धृतीचे वेगळाले भेद त्यांच्या चिन्हाचा विस्ताराने सांगतो. परंतु अर्जुना, बुद्धी व धृती या 2 पैकी आधी बुद्धीचे विविध भेद सांगतो. तर हे वीरा, प्राणी संसाराला प्राप्त होतो तेव्हा उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 मार्गांनी तो येतो. अकरण म्हणजे विहित कर्मत्याग, काम्य व निषिद्ध हे ते प्रसिद्ध 3 मार्ग आहोत. ह्या 3 मार्गांनाही संसार भय असल्यामुळे ते दोषयुक्त आहेत. म्हणून अधिकार मुरूप तेव्हा विधीच्या बोधाने या लोकी वाट्यास आलेले जे कर्म ते नित्य कर्म एक उत्तम होय. तेच नित्य कर्म आत्मप्राप्ती रूप फळावर नजर ठेवून तृषाक्रांताचा अत्यंत आदराने जलसेवन करीतो तसे आचरावे. अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते जन्मभयापासून सोडवून मोक्ष प्राप्ती सुलभ करून देते. व त्यांनी राजस, सात्विक, राजस व तमगुणी ह्याचे गुण सांगितले. करता की राजस करता कसा असतो की तो काय करतो, दुसऱ्याला त्रास आहे ना का जायना पण आपल्याला भेटलं पाहिजे. राजस करत्याचं लक्षण सांगितलं. आणि त्याचा स्वभावच असा असतो की कमी याच्यात खर्चामध्ये चांगली प्राप्ती व्हावी आपल्याला, नाही का? आपण पाहतो की आपण काही घ्यायला गेलो तरी काय करतो, बार्गेनिंग करतो, नाही का? चांगली वस्तू पाहिजे नसती पण कमी पैशात पाहिजे नसती. तस राजस करता सांगितला की तुम्ही विषय सुख भोगेच्या भोग, नाही का, त्याला सगळं पाहिजे नसतं पण खर्च कवडीचाही करायचा नसतो, नाही का? राजस करता राजस गुणामध्ये सर्वांमध्ये कृपण मनुष्य म्हणून सांगितला की ठेव्याबद्दल जसा चित्तात नेहमी
काय करतो तो कंजूसी करतो, जिथं जाईल तिथं कंजूसी. दान करताना पण रुपये दिला तर 50 पैसे माग असं दान करणार तो. आणि तो पण लिहून ठेवणार, म्हणजे स्वतःच्या त्याला तो डायरी नोंद करणार की मी एवढं दान केलं. परंतु दान करता कसा सांगितला की उजव्या हाताने द्यावे, डाव्या हाताने दान करावं, म्हणजे ते कधी ध्यानात राहत नाही. पण राजस करता काय करतो, ध्यान ठेवून काम करतो सगळं. आणि जसं फळ तोंडात टाकावं बघा, गुरीचं फळ तोंडात टाकलं तर कातडी पाडते, आंबटपणा दात आमतात आपली. तसं म्हणे की राजसकर्त्याची कायावाचे मने करून जो दुसऱ्याला दुःख देण्यात हजर, वाईट बोलण्यात हजर. कारण त्याला वाटतं मला काय असेल ते मला मान सन्मान भेटावा, मला सगळं भेटावं, इतरांना नाही, नाही का. मग त्याची अशी वृत्ती असती की जे काय असेल ते आपल्याला मिळावं. आणि त्याप्रमाणे कायावाचा मने करून तो काय करतो, दुसऱ्याला दुःख देण्याला कारण होतो. आणि आपलं काम साधण्यासाठी दुसऱ्याच्या हिताकडे मुळीच लक्ष देत नाही, की त्याला काय वाटलं असं याचा विचार तो करत नाही. आणि तो काय करतो, फक्त दुसऱ्याला दुःख देतो. राजज्ञानी असतो तो करता. आणि कर्मापासून परावृत्त व्हावे असे ठरले. मग वाईट कर्म करू नये. आपण सांगितले तुम्ही काय करा, रोजचं कर्म करा, पण निष्कर्म करा. निष्कर्म केलं म्हणजे कुठल्याही कर्माची अपेक्षा करायची नाही, फळाची अपेक्षा करायची नाही. मग ती काय करा, तुम्ही श्रीकृष्ण अर्पण नमस्तू म्हणलं की सगळं कृष्णाला अर्पण होतं. त्याला तुम्ही जामीनदार नाही. चांगलं वाईट कर्म दोन्ही दिवसभरात केलेलं रात्री झोपताना तुम्ही कर्म श्रीकृष्ण अर्पण केलं तर ते संपूर्ण देवाला जातो. देवा माझं रोज तुम्ही हात जोडून विनंती केली की माझं काही चुकलं असं तर ते काय कर, पोटामध्ये घे. राजस करता तसं करत नाही. तो काय करतो, जे दुसऱ्याला वाईट वाटेल तेच हा करतो, की त्याला त्रास कसा देता येईल. पहा, एक उदाहरण द्यायचं झालं तर दोघं भाऊ असतात, नाही का, दोघं शेजारी राहतात, दोघं भक्ती करत राहतात. एक भक्त असतो देवाचा आणि दुसरा अभक्त असतो. तर हा काय करत, भक्ती करताना होतं देवा, भक्ती करणारा माहिती देवा माझं चांगलं झालं ना, इतरांचं चांगलं होते, माझ्या शेजाऱ्याला मला जे देशील त्याच्या दुप्पट मिळू दे, नाही का, असा तो देवाला मागणी मागायचा. आणि हा काय म्हणायचं की माझं वाटोळ होते त्याच्यावर डबल त्याचं वाटोळ होते. हा भक्त असतो तो म्हणायचा. तर देव एकदा असा प्रसन्न होतो. पहिला मोठ्या भावाकडे जातो, तो भक्ती करायचा. तो त्याला म्हणतो काय पाहिजे तुला, मी तुझ्यावर प्रसन्न झाले. तो म्हणतो मला जे देशील ना त्याच्या डबल माझ्या भावाला दे, काही दे तू, 1 रुपया दे त्याला 2 रुपये मिळू दे. तर तो तसाच तू म्हणतो, तिकडे याला 10,000 रुपये भेटतात, त्याला तिकडे 20,000चा फायदा होतो. देव मग त्याला प्रसन्न होतो धाकट्या भावाला. तो म्हणतो देवा मला काय, देव म्हणतो तुला काय पाहिजे. तो म्हणतो देवा मला जे देशील ना त्याच्या डबल त्याचं जाऊ दे. तर देव म्हणतो काय पाहिजे तुला. तो म्हणतो देवा माझ्याकडं 20,000 आलेले आहेत ना, माझे 20,000 जाऊ दे, नाही का. आता त्याने 10,000 माहिती, त्याला 20,000 भेटली याला. हा म्हणतो माझ्याकडे 20,000 जाऊ दे, त्याच्या डबल त्याचे जाऊ दे. म्हणजे जे असे वाईट विचार करतात, उदाहरण द्यायचं म्हणजे बाबा त्याचं जाऊ दे माझ्या डबल जाऊ दे, त्याला राजज्ञानी म्हटलंय. आणि त्याचप्रमाणे धोत्र्याच्या पालात कैप असतो, आणणारे बी असतं. आणि त्या सुचित्व पाव गेले तर अंतर्बाह्य दुबळा असतो. तो अंतर्बाह्य घाबरणारा असतो, भेकड असतो, त्याला असं ठामपणा नसतो. म्हणे ज्याचे या रीतीचे कर्माच्या ऋतूला दिसेल तो काय सांगितला, राजस करता होय. मग कुकर्माची खानच बघा, तामस करत्या सांगितलं की तो वाईटच वाईट, सगळ्यात वाईट म्हणजे तामस गुणी. रज सत्व आणि तामस, सत्व रज तामस हे 3 गुण सांगितले. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला 3 अर्थ असतात. पहा, जसं वाच्यार्थ, लक्षार्थ, गुह्यार्थ. आपण आता फक्त वाच्यार्थ घेतो. आपण ज्ञानेश्वरी वाचली, नाही का, पण ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक शब्दाला 3 अर्थ आहेत, वाच्यार्थ, लक्षार्थ, गुह्यार्थ. मग आपण वाच्यार्थ घेतलं, लक्षार्थ घेतलं, पण गुह्यार्थ घेतला का. म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, नाही का.
आरती ज्ञानराजा. मग प्रगट आहे पण गुह्य आहे. मग प्रगट काय आहे? दिसतंय चराचर प्रगट आहे, आपल्याला दिसतोय. पण त्या चराचरात जो आहे तो आत्मा हा काय आहे? गुह्य आहे. मग तो सगळ्यांच्यात ओतप्रोत भरलाय, ते गुह्य आहे नाही का. ज्याप्रमाणे प्रगट उदाहरण दिलं तर जेवायला बसा, पाहुणे आले तर आपल्या घरात आपण जेवायला बसलेलो आहे, मग ताट तयार आहे, आपण पाहुणे या ताटावर बसा. तर पाहुणा आला तर ताटावर बसल का ताटाच्या पुढं मांडलेल्या पाटावर बसल? तो पाटावर बसल. पाटावर बसला, ताट तर पुढं वाढलेले, मग त्याला जेवा म्हणून सांगायला लागन का? ठीक आहे, पाहुणे करा सुरुवात, जेवा. जेवले तर पोट भरलं नाही का. पोट भरलं तर ते गुह्य आहे का प्रगट आहे? कारण पोट भरलेलं दिसत नाही, अन्न खाल्लेलं दिसत, सगुण अन्न आहे नाही का, ते दिसलं. पण निर्गुण भूक आहे आणि ती क्षमली नाही का. ती जसा अनुभव आहे तसा या परमार्थाचा ज्ञानेश्वरीचा पण अनुभव सांगितलाय. मग त्यांनी वेळोवेळी प्रत्येक उदाहरण देऊन देऊन आपल्याला